हाय एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत अंडा मसाला कसा तयार करायचा. घरच्या घरी अगदी झणझणीत असा अंडा मसाला आहे हा. या तयार केलेल्या अंडा मसाल्यावर कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त अशी आपली अंडा मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हीही ट्राय करा आणि टेस्ट कशी लागती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मस्त तुम्ही बघू शकता, मस्त असं प्लेटिंग केलेलं आहे अंडा मसाला चपाती आणि सोबतच जी उसळ केली होती तीही प्लेटमध्ये घेतलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपी येतच असतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे 6 ते 7 अंडे उकडून घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेणार आहोत. तेल घेतल्यानंतर चांगलं असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. तोपर्यंत या चॅनलवर तुम्हाला रेसिपीज आणि ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत. सर्वात आधी कोणतीही रेसिपी तयार करत असताना पहिल्यांदा मोहरी टाकायची, ती चांगली तडतडल्यानंतरच जिरे टाकायचे, कारण जिरे लवकर तडतडतात आणि मोहरीला थोडासा टाईम लागतो. सो पहिल्यांदा मोहरी टाकायची, ती चांगली तडतडल्यानंतरच त्यामध्ये जिरे ॲड करायचे. आता इथे मोठे 2-3 कांदे मस्त असं बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि ते चॉप केलेले बारीक कांदे या कढईमध्ये टाकायचे आहेत आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता इथे अंडेही बॉईल करून झालेले आहेत आणि त्याच कांद्यामध्ये आपण कढीपत्ताही ॲड करायचा आहे. कढीपत्ता जास्त टाकला तर अगदी बेस्ट. सो आता इथे मसाला तयार करण्यासाठी अद्रक, लसूण आणि मिरच्या चांगल्या वाटून घ्यायच्या आहेत. सोबतच साईडला टोमॅटोही चॉप करून ठेवलेले आहेत. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट ही चांगली बारीक करून घ्यायची आहे. हे वाटण तयार करत असताना पहिल्यांदा पाणी टाकायचं नाही, असंच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामध्ये आपण ही बारीक केलेली कोथिंबीरही टाकणार आहोत. सो थोडीच कोथिंबीर घ्यायची आहे, कारण डिश कंप्लीट झाल्यानंतर आपण वरूनही कोथिंबीर टाकणार आहोत गार्निशिंगसाठी. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करून ही चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर ब्राऊन झालेल्या कांद्यामध्ये ही पेस्ट ॲड करायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे टोमॅटोचीही प्युरी करणार आहोत, त्यामुळे टोमॅटोही मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यायचे आहेत. टोमॅटो 2 किंवा 3 तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर थोडीशी आंबट चवीला भाजी आवडत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 घेऊ शकता, नाहीतर तुम्ही 1 टोमॅटोचीही प्युरी यामध्ये ॲड करू शकता. आता इथे तुम्ही चॉप केलेला टोमॅटोही ॲड करू शकता, पण जी टेस्ट प्युरी ॲड केल्याने या भाजीला येणार आहे ती टेस्ट टोमॅटो चॉप केलेले टाकल्याने येणार नाही. सो प्युरीज ॲड करा. आता हा तयार केलेला मसाला कढईला लागू नये, करपू नये घालून म्हणून थोडंसं पाणी ॲड करून चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण हळद पावडर ॲड करणार आहोत आणि चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. सोबतच घरगुती केलेला हा गरम मसाला आहे तोही ॲड करायचा आहे. तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता. फ्री डिलेवरी तुम्हाला हा मसाला घरपोच मिळणार आहे. मसाला ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून तेल सुटेपर्यंत हे शिजवू द्यायचं आहे. तुम्हाला दिसतच आहे इथे तेल चांगलं सुटलेलं आहे. आता जे अंडे उकडले आहेत ते सोलून घेतलेले आहेत आणि त्यामधले जे बल आहेत ते इथे कुस्करून टाकत आहेत. 2-3 अंडेच इथे फक्त कुस्करून टाकले आहेत, फक्त बलच टाकलेलं आहे. जे व्हाईट असतं कवच ते नाही टाकलेलं. आता इथे पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करून चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही थोडीशी थिकनेस दिसेल, त्यामुळे इथे हे बल ॲड केलेलं आहे. आता इथे धना पावडर ही ॲड केलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे धना पावडर ॲड करू शकता. आता आम्ही इथे 1 चमचा धना पावडर ॲड केलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगलं फ्राय करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. आता इथे छान असं फ्राय करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बॉईल केलेले अंडे चॉप करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत. बॉईल केलेले अंडे अशा प्रकारे चॉप करून घेतले आहेत. पहिल्यांदा जे व्हाईट कवच असतं ते असं प्रकारे कापून घेतलेले आहेत, चॉप केलेले आहेत. तुम्ही याची साईज लहान मोठी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, पण आम्ही अशी ठेवलेली आहे. आणि जे येलो कलरचं बल असतं अंड्यामधलं त्याला चॉप करून नाही घेतलेलं, ते
फुल तसेच ठेवलेले आहेत, तसेच आपण या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत. आता इथे मीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. आता आपला हा अंडा मसाला ऑलमोस्ट तयार झालेलाच आहे. आता हा अंडा मसाला आम्ही कढईमध्ये केलेला आहे. तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही तव्यावरही करू शकता. तर तवा अंडा मसाला तुमचा तशा प्रकारे तयार होईल. तर टोटली डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला तव्यामध्ये करायचं आहे की कढईमध्ये करायचं आहे. टेस्ट ही खूपच छान लागणार आहे कोणत्याही भांड्यामध्ये केल्यानंतर. आता इथे मीठ ॲड करून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर आता हे अंड्यामधले बल ॲड करणार आहोत. येल्लो असे बल आहेत हे. तर हे बल आपण ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत. आता बल ॲड केल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत, नाहीतर हे बल सगळे तुटून जातील आणि आपल्याला बल हे टेस्टला भेटणार नाहीत आणि आपली ही जी ग्रेव्ही आहे ती अजूनच थिक होईल. त्यामुळे हलक्या हाताने चांगलं असं मिक्स करायचं आहे. चला, अंडा मसाला तर तयार झालेलाच आहे. थोडीशी थिकनेस इथे जास्त होती, त्यामुळे इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुम्हीही घरी ट्राय करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चांगली भाजी इथे आपली इथे शिजत आहे. आता भाजी शिजत आल्यानंतर आपण यामध्ये कसुरी मेथी कुस्करून टाकणार आहोत. कसुरी मेथीने छान अशी टेस्ट येते भाजीला, त्यामुळे कसुरी मेथी नक्की ॲड करा. कसुरी मेथीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता किंवा लोकल स्टोअरमध्येही तुम्हाला कसुरी मेथीचं पॅकेट भेटेल. तुम्ही तिथूनही परचेस करू शकता. कसुरी मेथी ॲड करून झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर बारीक अशी कोथिंबीर कापून गार्निशिंगसाठी आपण यावर ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आपली ही अंडा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.